नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून. प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला गेलेत. दिल्लीतल्या पवारांच्या निवासस्थानी ही बैठक होतीये. 2 आठवड्यामध्ये पवार आणि प्रशांत किशोर यांची ही तिसरी बैठक आहे. त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. नवी दिल्लीमध्ये ही भेट सातत्यानं होतीये. गेल्या 15 दिवसात ही तिसरी भेट आहे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातली. आज पुन्हा एकदा दिल्लीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी प्रशांत किशोर हे पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, गेल्या 15 दिवसात ही तिसरी भेट म्हटल्यावर आणखीनच चर्चांना उधाण आलंय. काय सविस्तर माहिती? बरोबर आहे. ज्या पद्धतीने गेल्या 15 दिवसात ही तिसरी भेट आहे. प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलेलं आहे न्यूज 18 लोकमतशी बोलताना की त्यांनी म्हटलं होतं की ही भेट तिसरा मोर्चा किंवा चौथा मोर्चासाठी नाही, जोपर्यंत विरोधी पक्ष हे बलशाली होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला जे सत्तेत आहे केंद्रामध्ये त्याला सत्तेबाहेर काढता येणार नाही. पण या सगळ्या वक्तव्यानंतर आज पुन्हा तिसरी बैठक होत आहे. आपल्याला माहित असेल की पहिली बैठक किल्लोळ ओक मुंबईमध्ये झाली होती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी जी बैठक झाली ती दिल्लीतील 6 जनपद या शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली. आज पुन्हा सकाळी 11 वाजताच्या दरम्यान 10:30 ते 11च्या दरम्यान प्रशांत किशोर अचानक तिथे पोहोचले आणि त्यांची भेट सध्या सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे. या प्रकारच्या अनेक घडामोडींच्या मागे काय शिस्त आहे प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्या भेटीमध्ये हे लवकरच उजेडात येईल. पण महत्वाचं म्हणजे या भेटीमुळे दिल्लीतील राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चेला उधाण आलेलं आहे. बरोबर प्रशांत, आणि संपूर्ण देशभरात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न शरद पवारांचा आणि या संदर्भात राज्यातून सुद्धा आपण अनेक प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. त्यामुळे त्याच संदर्भात या वारंवार बैठका होत आहेत का? काय अंदाज? बरोबर आहे. त्याच संदर्भात या बैठका होता असं म्हणावं लागेल, कारण की सतत या बैठकी होत आहे आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते की काल ज्या पद्धतीनं जवळपास 22 प्रतिनिधींची बैठक झाली, ज्यामध्ये विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी होतेच, पण सोबतच अनेक विचारवंत आणि अनेक साहित्यिक देखील होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हळूहळू आगामी 3 वर्ष 2024 लोकसभा निवडणुकीला आहे, त्यापासून आतापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. हळूहळू ही मोठ कशी घट्ट करता येईल यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि सोबतच एक प्रकारे असं म्हणावं लागेल की या सगळ्या पार्श्वभूमीवर एक अशी माहिती ज्यामधून की 2024च्या पूर्वी 2022ची जी निवडणूक आहे उत्तर प्रदेशामध्ये, जी उत्तर प्रदेशामध्ये जर बघितलं आपण तर 80 लोकसभा मतदारसंघ आणि 80 लोकसभा मतदारसंघापैकी म्हणजे जवळपास 76 लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनताचा विजय मिळाला. आणि असं असताना ज्या पद्धतीने ही जी संख्या आहे ही कशी कमी करता येईल यावर एक जोरदार चर्चा सुरू आहे. जर समजा योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सध्या, त्यांना जर सत्तेतून बाहेर काढलं तर कुठेतरी 2024च्या विजयाचा मार्ग मोकळ होऊ शकतो अशी शक्यता खास करून तिसऱ्या मोर्चाला किंवा ज्या पद्धतीने प्रशांत किशोर यांना वाटतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ती चर्चा सुरू झालेली आहे. काल समाजवादी पक्षाचे अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. असं असताना घनश्याम तिवारी यांनी हे स्पष्ट केलं होतं की एक प्रकारे यातून आता उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे. असं म्हणावं लागेल की या बैठकांमधून तिसरा मोर्चा आहे की चौथा मोर्चा आहे हे स्पष्ट नाही, पण भारतीय जनता पक्षाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी अनेक लोक एकत्र येत आहेत, अनेक राजकीय पक्ष एकत्र येत आहेत. त्याचे नेतृत्व शरद पवार यांच्या हातामध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्याचीच ही नांदी म्हणावी लागेल. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय, ती म्हणजे जिल्हा परिषदेतील रद्द झालेल्या ओबीसी जागांवरील निवडणुकांची घोषणा झाली. सर्व जागा आता खुल्या प्रवर्गातूनच भरल्या जाणार आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं केलेली ही 5 जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांच्या निवडणुका ज्या जाहीर करण्यात आल्या आहेत त्यासाठी 19 जुलैला मतदान होणार, तर 20 जुलैला मतमोजणी आहे. मात्र ओबीसी वर्गाच्या जागा आता खुल्या प्रवर्गातून काढण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ओबीसी नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहेच. मात्र आपण सकाळपासून ज्या ओबीसी नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली त्यांचं म्हणणं असंच की आम्ही निषेध करतो या सगळ्या जाहीर झालेल्या निवडणुकांचा आणि या निवडणुका रद्द कराव्यात, अन्यथा आम्ही जेल भरो आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांकडून आलेलीच आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी या निवडणुकांना विरोधच दर्शवलाय.
तर ही निवडणूक घेऊ नये अशी विनंती निवडणूक आयोगाला करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द झालं त्यानंतर भंडारा गोंदियाच्या आज जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झालेल्या आहेत. मग राज्य सरकारमधले जे ओबीसी नेतृत्व करणारे नेते आहेत ते सांगत होते की निवडणुका लागणार नाहीत. मग वस्तुस्थिती काय झाली? माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टात हे प्रकरण असल्यामुळे आणि आता सध्या पावसाळ्याचा सीझन असल्यावर आणि त्याच्यानंतरही कोरोनाची जी साथ चाललेली आहे अशा परिस्थिती या निवडणुका लागू नये अशी मानसिकता सरकारची होती. पण निवडणूक आयोगाला साहित्य आहे, पण ह्या सगळ्या परिस्थितीवर दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही, ही भूमिका आमची आहे. सचिन कुबलेसह सागर कुलकर्णी, लोकमत, मुंबई. तर झेडपीतील रद्द झालेल्या ओबीसींच्या सर्व जागा आता खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहेत. यावरती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. शासनाचे जे प्रतिनिधी जे आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच ह्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळे हा निर्णय जो आहे हा महाराष्ट्र शासनानंच दिलेला निर्णय आहे. कारण ह्या निवडणुका स्थगित झाल्या होत्या कारण कोरोनाची परिस्थिती आहे, त्यामुळे निवडणुका पुढे घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेण्यात आला होता. परंतु आता परवालाच माननीय मंत्री महोदय वडेट्टीवार साहेब म्हणाले की मुख्यमंत्री चर्चा झालेली आहे, निवडणुका पुढे जाणार आहेत, त्यामुळे आम्ही निवांत होतो आणि चर्चाही सकारात्मक आहे असं म्हणाले ते. परंतु कसली चर्चा सकारात्मक काय? शेवटी हा निर्णय जो आहे ओबीसीच्या राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणारा निर्णय जो आहे तो या सरकारतर्फे घेण्यात आलेला आहे. मी या शासनाचा निषेध करतो आणि ह्याची पूर्ण जबाबदारी जी आहे ती महाराष्ट्र शासनाची राहील. तर हरिभाऊ राठोड यांनी देखील या मुद्द्यावरती काय भाष्य केलंय तेही ऐकूयात. ओबीसीचे मंत्री आम्ही लोणावळ्याला बैठका घेतो, आम्ही हे होऊ देणार नाही असं खोटंच सांगत होते. हे आता उघड झाले, त्यांचं पितळ उघड झाले. आम्ही किती दिवसापासून ओरडतोय की एक उचित आयोग नेमा, इम्पिरिकल डाटा जमा करा आणि त्यानंतर तुम्ही सुरळीतपणे 27% ओबीसीला आरक्षण देऊ शकता. हे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींनी म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बेंचने सांगितलं. तो कायदा होतो. तुम्ही कायदाने न वागता तुम्ही काहीतरी केंद्राकडे बोट दाखवणं, भारतीय जनता पार्टीला दोष देणं, अशा प्रकारचं जे काम राज्याचे वरिष्ठ मंत्री करतात, मग ते भुजबळ असो वडेट्टीवार असो, हे आम्ही नेहमी सांगत होतो की हे बुद्धिभेद करत आहे आणि त्यामुळे ह्या होणारच होत्या. तर या जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत 19 जुलैला आणि 20 जुलैला त्यांची मतमोजणी. मात्र यामध्ये ओबीसी प्रवर्गाला आरक्षण नाही, त्यांचा खुल्या प्रवर्गातूनच जागा निघणार आहेत आणि त्यामुळेच या निवडणुकांना ओबीसी नेत्यांकडून ठामपणे विरोध दर्शवला जातोय. या निवडणुका रद्द कराव्यात अशीच मागणी होतीये. यामध्ये रितसर ओबीसींना आरक्षण मिळू शकतं 27% आणि त्यामुळेच या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अन्यथा आम्ही आमची भूमिका यापुढे घेऊ असं देखील ओबीसी नेत्यांकडून सांगितलं जातंय. कारण 5 जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्या यांच्या निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केल्या. त्यानंतर 19 जुलैला मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवारांना आरक्षण मिळणार नाहीये. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचं आरक्षण जे काही राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे त्याचा फटका या ओबीसी उमेदवारांना बसणार आणि म्हणूनच ओबीसी नेते या निवडणुकीच्या विरोधात आहेत. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईन वरती. प्रफुल्ल, ओबीसी नेत्यांकडून तर विरोध वाढतोच आहे. 19 जुलैला मतदान असं राज्य निवडणूक आयोगानं सध्या तरी जाहीर केलेलं आहे. काय होणार या निवडणुकांचं? एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारमध्ये अनेक बैठका ज्या झाल्यात की ओबीसी च्या मुद्द्यावर राज्य सरकारने काही महत्वाची भूमिका घ्यावी या संदर्भात एकमत जे आहे ते झालं होतं. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी देखील या संदर्भातली भूमिका घेतली होती की जोपर्यंत या संदर्भातला काही महत्वपूर्ण निर्णय येत नाही तोपर्यंत या जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलल्या गेल्या पाहिजे. मात्र काल अचानक निवडणूक आयोगाने परिपत्रक काढलं की या 5 जिल्हा परिषदांमधले ज्या पोटनिवडणुका आहेत त्या 19 जुलैला घेण्यात येतील.
त्यामुळे ओबीसी नेते या निर्णयाच्या विरोधात चांगलेच संतापलेले आहेत की राज्य सरकारनं या संदर्भातली भूमिका जाहीर केलेली असताना देखील निवडणुका जाहीर कशा झाल्या याबाबत अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि दुपारी ही बैठक होण्यापूर्वीच काही ओबीसी मंत्री जे आहेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ देखील मागितलेली आहे आणि जर समजा ही वेळ मिळालीच नाही तर आज कॅबिनेटची बैठक देखील आहे. या बैठकीमध्ये ओबीसी नेते आक्रमक भूमिका घेणार हे आता स्पष्ट आहे. त्यामुळे नक्कीच या दुपारच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ओबीसी नेते जे आहेत कशा पद्धतीने हा संपूर्ण मुद्दा आक्रमकपणे लावून धरतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बरोबर, सरकारमधल्याच ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे तसं, आणि त्यामुळे इतर ओबीसी नेत्यांकडून ही टीका केली जाते की सरकारमधलेच मंत्री जे ओबीसी मंत्री आहेत किंवा नेते आहेत त्यांच्याकडूनच अशी मागणी केली जाते. त्यामुळे सरकारमध्ये तरी एकमत आहे की नाही? एक सर्वात महत्वाची मुद्दा आहे की गेल्याच आठवड्यामध्ये ज्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला होता, संभाजीराजेंची बैठक होती, त्यापूर्वी ओबीसी नेत्यांची बैठक देखील वर्षा निवासस्थानी झालेली होती. या बैठकीला छगन भुजबळ होते, विजय वडेट्टीवार होते, नाना पटोले होते, यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये राज्यात मागास आयोग जो आहे त्याच्या मार्फत सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हे देखील सांगितलं की निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका आहे. असं असताना जर काल ही निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असेल तर नक्कीच कुठेतरी समन्वयाचा अभाव जो आहे या तिन्ही पक्षांमध्ये आहे आणि त्याच पद्धतीने वादाचा विषय, कारण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, राजकीय आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे. कारण केवळ या 5 जिल्हा परिषदाच्या निवडणुका नाहीत तर राज्यामध्ये पुढच्या काळामध्ये म्हणजे मार्च 2020 पर्यंत जवळपास 14 महानगरपालिका ज्या राज्यातल्या सर्वात मोठ्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांची निवडणूक 2021 पर्यंत होते, मार्च 2021 पर्यंत होते. आणि त्याचबरोबर राज्यातल्या जिल्हा परिषदा ज्या 30 जिल्हा परिषदा त्यांच्या देखील निवडणुका होऊ घातल्या. अशा परिस्थितीमध्ये हे जर सर्व आरक्षण जर आताच रद्द झालं तर साधारणतः 30 ते 40 हजार जागा ज्या ओबीसी ज्याला आपण म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांच्या त्या कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय जो आहे तो खूप गांभीर्याने या ठिकाणी राज्य सरकारला घ्यावा लागणार आहे आणि त्याचे पडसाद नक्कीच आजच्या कॅबिनेट बैठकीत उमटू शकतात. बरोबर, आणि नाना पटोले यांचं देखील म्हणणं आहे की निवडणूक घेऊ नये अशी विनंती निवडणूक आयोगाला करणार आहोत. त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये काय विचारमंथन होतं हे देखील महत्वाचं आहे बघणं. काय मुद्दे हे सगळे नेते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडू शकतात? प्रफुल्ल, आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ असतील, त्याचबरोबर विजय वडेट्टीवार असतील, त्याचबरोबर आपण धनंजय मुंडे असतील, या मंत्र्यांची आजची भूमिका जी आहे ती यापूर्वीच त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये निवडणुका नकोच किंवा निवडणुका पुढे ढकला हा मुद्दा जो आहे तो या मंत्र्यांकडनं कायम राहील हे तरी स्पष्ट आहे. बरोबर, आणि आता बाकीच्या ज्या ओबीसी नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत त्यामध्ये 27% आरक्षण मिळून रीतसर या निवडणुका पार पडू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्या देखील मुद्द्याचा विचार केला जाऊ शकतो. हॅलो, जी प्रफुल्ल बोला. मला एकदा परत प्रश्न जे आता हरिभाऊ राठोड यांचं म्हणणं होतं की 27% आरक्षण हे मिळून या निवडणुका लढवल्या जाऊ शकतात, म्हणजे ओबीसींचं आरक्षण कायम ठेवून या राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण कायम ठेवून, त्यामुळे त्या देखील गोष्टीचा विचार आज केला जाऊ शकतो. एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात आता भूमिका जी आहे ती राज्य सरकारला घेता येणार नाही. या संदर्भात जर भूमिका घ्यायची असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन जी राज्य सरकारच्या वतीने दाखल केली जाणार आहे त्यामध्ये राज्य सरकारला ही भूमिका मांडावी लागेल. जेव्हा सर्वोच्च न्यायालय हे स्पष्ट करेल की या संदर्भात रिट पिटिशन मध्ये हे मुद्दे राज्य सरकारने समोर आणून दिलेले आहेत किंवा ओबीसींची 3 गोष्टी या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या आहेत, त्या म्हणजे एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे जनगणना करणं, दुसरं म्हणजे ओबीसी राजकीयदृष्ट्या मागास आहेत का किंवा इतर मागास मध्ये ओबीसींचा हा राजकीय आरक्षणाचा मुद्दा जातो का, हे 3 मुद्दे जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाला पटवून द्यावे लागणार आहेत. त्यानंतरच सर्वोच्च न्यायालयामध्ये जो निर्णय येईल त्यानुसारच पुढची भूमिका जी आहे ती निवडणूक आयोगाला देखील घ्यावी लागेल. बरोबर, याला वेळ लागू शकतो आणि तोपर्यंत मग या निवडणुकांचं काय होणार हे पाहावं लागेल. आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत सध्या आहेत. सागर, तुम्ही ज्या वेळेला ओबीसी नेत्यांच्या, सरकारमधल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतात त्यावेळेला त्यांच्याकडून स्पष्टपणे याला विरोध दर्शवला गेलेलाच आहे. आणखीन काय काय प्रतिक्रिया आल्या आहेत?
ओबीसी जे सत्ताधारी आहेत त्यांचं मत आहे की ज्या निवडणुका आता जाहीर केलेल्या आहेत निवडणूक आयोगाने त्याच्याबाबत स्थगिती द्यावी. पण मुळात एक लक्षात घ्यायला हवी, प्रशासकीय प्रक्रिया जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना विचारूनच केली जाते. आणि ज्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं जात होतं त्यावेळेस विदर्भातल्या ज्या आता निवडणुका लागलेल्या आहेत, ज्या निवडणुका आहेत जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्यावेळेस तिथले पालकमंत्री काय करत होते असा पहिला मुद्दा उपस्थित राहतोय. दुसरी गोष्ट, जर आता या सर्व मंत्र्यांना ओबीसी आरक्षण जर त्याला धक्का लागतो आहे आणि निवडणुका घ्यायच्या नाही आहेत तर मग मंत्रिमंडळामध्ये या संदर्भात उहापोह होईल, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतील, कदाचित नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या सुद्धा समोर दिल्या जातील. पण मुद्दा उपस्थित राहतो की जे आरक्षण आहे ते तात्काळ लगेच निर्णय प्रक्रिया तात्काळ होणारी नाही, ती दीर्घकालीन आहे. यामुळे इतक्या दिवस निवडणूक आयोग राज्य सरकारची भूमिका मान्य करेल का? कारण की निवडणूक आयोग हे वेगळे स्वतंत्र आहे, त्यावर दबाव राज्य सरकारला आणता येणार नाही. आता मग हे फक्त दाखवण्यासाठी सर्व मंत्री करतायत का असा एक प्रश्न उपस्थित राहतो. अर्थात विरोधक याचा फायदा तर सरळ घेणार आहेत. एकमेकांच्या सरकारच्या कालावधीमध्ये हे घडल्याचं सांगतात यापूर्वीपासूनच, म्हणजे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरूच आहे. पण जो सर्वसामान्य ओबीसी वर्ग आहे की ज्याला संधी मिळत होती ती सुद्धा गमावली जातीये हे स्पष्ट आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये यापूर्वीच जे ओबीसी नेत्यांनी सांगितलेलं आहे की राज्य सरकारच्या वतीने. बरं सागर, थोडंसं थांबवते मात्र सध्या मंत्री छगन भुजबळ बोलतायत, थेट जाऊयात. फडणवीसांना दाद दिले नाही त्यांनी पंकजाताईंना दाद दिले नाही, पत्रावर पत्र आम्हाला कशी देणार? आणि आम्ही आज सुद्धा तशा रीतीने कसं काय डाटा गोळा करणार? कोण करणार तो डाटा गोळा कोविडच्या परिस्थितीमध्ये? अशा एकूण ज्या आहे अडकित्यामध्ये आम्ही सगळे सापडलेलो आहोत. आणि आता बघूया, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, आम्ही ते सांगणार मंत्रिमंडळात आज सुद्धा. कोविडमुळे अधिवेशन आपण 2 दिवसात आठवतो, वारकऱ्यांना आपण पायीच जायला परवानगी देत नाही, इतर गोष्टींमध्ये अजून कार्यक्रम आमचे होत नाही. ह्या निवडणुकांमध्ये जाहीर सभा नाही, हे कसं होणार? आणि ज्यावेळेला बंगालच्या निवडणुकीपासून सगळ्यांवर ताशेरे झोडण्यात आलेले आहेत त्या सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा, त्यामुळे या निवडणुका घ्यायला ही वेळ आहे का? महत्त्व आता कशाला द्यायचं आहे? कोविडला महत्त्व द्यायचं, ह्या निवडणुकांमध्ये धोका पत्करायचा, हे आम्ही मंत्रिमंडळाला सांगणार आणि बघू प्रयत्न करणार आहोत. म्हणजे कॅबिनेटमध्ये ह्या निवडणुका पुढे जाव्या, ह्या ज्या निवडणुका घोषित केल्या याची तुम्ही मागणी करणार आहात का? की ह्या निवडणुका मी सांगितलं ना, आम्ही ती मागणी करणार आहोत. ते निवडणुका घेणार कशा काय? ओबीसीचं नुकसान होत आहे आणि निवडणुका घेण्याची परिस्थिती नाही आहे कोविडमुळे. तिसरी लाट येऊ पाहते, बाकीच्या सगळ्या गोष्टी थांबवल्या याही थांबव. एवढंच नाही तर एक पत्र जे आहे हे अगोदर मागच्या मार्चमध्ये त्यावेळेचे सेक्रेटरी प्रधान सचिव त्यावेळेचे ग्रामविकास खात्याचे कुंटे साहेब, त्यांनी या मार्चमध्ये पत्र पाठवलेलं होतं त्या निवडणूक आयोगाला की सद्य परिस्थितीमध्ये निवडणुका घेता येणं शक्य नाही. कारण मार्चमध्ये ही केस निकाल लागलेला होता ना, त्याच्यावर मग आम्ही गेलो होतो कोर्टामध्ये. तर मार्चमध्येच त्यांनी पत्र पाठवलेलं आहे जे आज चीफ सेक्रेटरी आहे की निवडणुका आम्ही घेऊ शकत नाही. तर ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे तुम्ही मंत्री आहात, तुम्ही काम केलं पाहिजे, इतके दिवस तुम्ही काहीच केलं नाही, कोर्टामध्ये मंत्रीने तुम्ही काय केलं? तुम्ही मंत्री असताना तुम्हाला जर मोदी साहेबांनी आणि भारत सरकारने डाटा दिला नाही, पत्रावर पत्र पाठवून सुद्धा, पत्र बघा वाचा कोणीतरी, हे सगळे फडणवीसांचे पत्र आहेत, असीम गुप्ताचे पत्र आहेत, पंकजाताईचे पत्र आहेत, वाचा ना. तुम्हाला दिला नाही त्यावेळेला, ते आम्हाला कसे काय देणार आहे? आणि या मागच्या वर्षापासून काय डाटा गोळा करणार? कोण डाटा आता सुद्धा नाही करू शकत. लॉकडाऊनमध्ये कसा काय डाटा गोळा करायचा? आणि आम्ही केलं नाही, आम्ही काय करणार होतो? आम्ही समजा ओबीसीचा आयोग केला असता मागच्या वर्षी, आयोग करून भागत नाही, डाटा गोळा करणं महत्वाचं. आयोग निर्माण करून डाटा गोळा करा असं त्यांचं म्हणणं आहे. तो डाटा कसा काय गोळा करणार? जनगणना करणार कशी? गावोगावी घराघरात राहून. मागच्या वर्षी करताना शक्य होतं, यावर्षी नाही. उलट तुम्ही ज्या वेळेला
हा पत्र प्रपंच केला त्यावेळेला कोविड नव्हता, त्यावेळेला ताबडतोब घ्यायचं होतं ना, जनगणना करून घ्यायची होती ना राज्याची. त्यावेळेला तुमच्याकडे ओबीसी आयोग होता, त्या आयोगामार्फत जे आहे ओबीसीचा डाटा गोळा करून ताबडतोब झाला असतं 2 महिन्यामध्ये. का नाही केला तुम्ही? अध्यादेश काढला तेव्हा तुम्हाला माहिती होतं की हे आवश्यक आहे. त्या अध्यादेशामध्ये तुम्ही म्हटलेलं आहे संख्येच्या प्रमाणामध्ये जे आहे आम्ही देऊन, त्याच्यामुळे संख्या आवश्यक आहे हे तुम्हाला 31 जुलै 2019ला कळल्यानंतर मग 1 ऑगस्ट पासून दुसऱ्या दिवसापासून तुम्ही केंद्र सरकारला पत्र लिहित आहे, कारण तुम्हाला डाटा पाहिजे. एवढी तुमचं पत्र आहे, तुम्हाला दिला नाही. त्यावेळेला तुम्ही काय नाही गोळा केला 6 महिने. त्यावेळेला ताबडतोब गोळा करायचा होता. अध्यादेश काढला त्यावेळेला ताबडतोब दुसरं काम म्हणजे डाटा गोळा करा. तुम्ही केंद्राकडे मागत नसला हा डाटा, त्यांनी नाही दिला. आम्हाला सुद्धा कोर्टामध्ये आम्ही सांगितलं त्यांच्याकडून घ्या, ते नाही झालं. प्रश्न असा आहे की माझा प्रश्न असा आहे की मी कोणावर जे आहे, मी जी सत्य परिस्थिती आहे तुमच्याकडे मांडलेली, ही जी आहे कागदपत्र पण तुम्ही एकाने ह्या सगळ्यांनी ती तपासून पहा. तुम्हाला जे शक्य झालं तर आम्हाला कसं शक्य होणार? त्यावेळेला कोविड नव्हता, त्यावेळेला कायद्यात रूपांतर करायचं होतं, त्यावेळेला ताबडतोब जनगणना करायची होती. या गोष्टी तुम्हाला शक्य होतं, तुम्ही नाही केलं ते सगळं. तुम्ही फक्त पत्र पाठवत बसला. त्याने नाही 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 गणनाचा पाडा केंद्र सरकारने वाचला वेगवेगळ्या डिपार्टमेंटला, आणि तुम्ही आता आम्हाला सांगताय. आमचं म्हणणं आहे काय की यापेक्षा मी त्यांना फोन सुद्धा केला आणि सांगितलं की यापेक्षा देवेंद्रजी तुम्ही सुद्धा मोदी साहेबांना सांगा की हा कायदा आता देशाला लागू होईल, हा UPला सुद्धा लागू होणार, बिहारला लागू होणार. तिथे सुद्धा आरक्षणाला हा फटका आहे, कारण या 3 न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे त्यांचा बेंचचा हा निर्णय आहे, लॉ ऑफ द लँड झाला. तुम्ही त्यांना बोललो, ठीक आहे तुम्ही आम्हाला राजकारण म्हणून जे आहे तुम्हाला काय बोलायचं ते बोला, काय करायचं ते बोला, करा तुम्ही, पण मदत करायचं आमचं एवढंच म्हणणं. आज सुद्धा हा डाटा तिकडून मिळण्यासाठी आताची जी परिस्थिती आहे कुठेतरी हतबलता दिसते ओबीसीची, कारण का डेटा. तर छगन भुजबळ स्वतः म्हणत होते की आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तर मुद्दा मांडला जाणारच आहे. राज्यामध्ये इतर सगळ्या गोष्टींना कोविडमुळे बंधनं आहेत, निर्बंध आहेत, मग या निवडणुका कशासाठी असा मुद्दा त्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील उपस्थित करणार आहेत. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. सध्या आपण महत्त्वाची बातमी पाहतोय. झडपीतील रद्द झालेल्या ओबीसी जागांवरच्या निवडणुकांची घोषणा तर झाली आहे, मात्र त्यांना आता खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागणार आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगानं घोषणा केलेली आहे ती म्हणजे 5 जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांच्या निवडणुका 19 जुलैला त्यासाठी मतदान होईल, 20 जुलैला मतमोजणी होईल. मात्र ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा फायदा त्यामध्ये लाभ मिळणार नाही. आता आपण ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकत होतो, त्यामध्ये स्वतः छगन भुजबळ यांनी सांगितलं की राज्य निवडणूक आयोगाने जी काही घोषणा केलेली आहे, मात्र आम्ही त्या कात्रीमध्ये सापडलेलो आहोत एक प्रकारे, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही तशी मागणी करणार आहोत. कोरोनाचा काळ आहे, या कोविड काळामध्ये राज्यामध्ये इतर गोष्टी म्हणजे शाळा असतील किंवा पंढरपूरची वारी असेल, त्या इतर गोष्टी रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर मग या निवडणुका कशासाठी? त्यामुळे जर पुन्हा कोरोनाची 3री लाट ही आता संभाव्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या निवडणुका पुढे ढकलाव्यात किंवा या संदर्भात काहीतरी निर्णय घ्यावा अशी मागणी मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये करणार आहोतच. मात्र त्याचसोबत त्यांनी एक मुद्दा उपस्थित केलाय, ते म्हणजे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा ओबीसी नेत्यांनी मांडलेला होता, मात्र तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला नाही असं छगन भुजबळ म्हणाले. या संदर्भात आपण आणखी बोलूयात. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत. बावनकुळेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. सध्या जे काही जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, मात्र त्यामध्ये ओबीसी उमेदवारांना त्यांच्या या प्रवर्गाचा, ओबीसी प्रवर्गाचा की आरक्षणाचा फायदा मिळणार नाही, काय आपली प्रतिक्रिया आधी? 31 जुलै 2019ला देवेंद्र फडणवीस सरकारने अध्यादेश काढून, ऑर्डर्स काढून 27% ओबीसीचं आरक्षण टिकवलं होतं.
आणि तो अध्यादेश सुप्रीम कोर्टामध्ये सादर केला होता. त्या अध्यादेशाप्रमाणे 5 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि ओबीसीला आरक्षण मिळालं. परंतु राज्य सरकारने तो अध्यादेश लॅप्स केला. 13/12/19 राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिले की तातडीनं ओबीसी आरक्षणाबद्दलचं तुमचं त्या ठिकाणी के कृष्णमूर्तीच्या जजमेंट प्रमाणे डेटा तयार करून आरक्षण ठरवा आणि कळवा. 14 महिने या सरकारने काहीच केलं नाही. 14 महिने या सरकारने 7 वेळा वेळ घेतली आणि उलट सुप्रीम कोर्टमध्ये ओबीसीचं आरक्षण हे जास्त होत आहे असं ऍफिडेव्हिट केलं. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने 4 मार्चला 2021 संपूर्ण आरक्षण काढलं. निवडणुका घेण्याकरता 2 महिने वेळ बदला भेटला. 4 मार्च पासून आजपर्यंत कालपर्यंत वेळ भेटला. या सरकारला, राज्य सरकारला, राज्य निवडणूक आयोगाने 2दा पत्र दिले की लवकरात लवकर काहीतरी करा. या सरकारने ओबीसी आरक्षणाच्या बद्दलचा निर्णय घेतला नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं लवकर निर्णय घ्या कारण ओबीसी आरक्षण देणे गरजेचं आहे. पण या सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या विषयावर बोलत नाही. भुजबळ साहेब सरकारमध्ये बसून काम करण्यापेक्षा मोर्चे काढतायत. वडेट्टीवार साहेब सरकारमध्ये बसून ओबीसीच्या आरक्षणाचा डेटा तयार करण्याऐवजी चिंतन बैठका घेत आहेत. या सरकारच्या मनात ओबीसीला आरक्षण देण्याबद्दलचं कपट कारस्थान आहे. या सरकारला ओबीसीचं आरक्षण द्यायचं नाही आहे. जे आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं होतं ते आरक्षण या सरकारने गमावलं. बरं, मात्र बावनकुळेजी आत्ताच छगन भुजबळ जे काही म्हणाले त्यानुसार गेल्या सरकारमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात भूमिका घ्या असं ओबीसी नेते म्हणत होते, पण देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला नाही. याच संदर्भात आपण आणखी विचारूयात. ओबीसी नेते श्रवण डेवरे आपल्या सोबत आहेत. श्रवणजी, काय तुम्हाला पटतंय? बावनकुळे म्हणतायत ते की छगन भुजबळ म्हणतायत ते? नाही, याच्यामध्ये हे जे भाजपचे नेते खूप मोठं तोंड करून टीव्ही चॅनलवर बोलत असतात, आम्ही हे केलं ते केलं. सगळ्यात जास्त दोषी जे आहेत ते भाजपचे लोक आहेत. फडणवीस साहेबांचं सरकार असतानाच त्यांनी जर केंद्र सरकारकडून जर सगळा डेटा मिळवला असता, एसीसीसीच्या जनगणनेमधून हा डेटा ज्याप्रमाणे फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी मिळवला त्याचप्रमाणे हे ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी जर केंद्र सरकारकडूनही तो डेटा मागून घेतला असता तर ही वेळ आज आपल्यावर आली नसती. ज्याप्रमाणे फडणवीस साहेबांच्या सरकारने निष्क्रियपणा दाखवला आणि भाजपच्या ओबीसी नेत्यांनी त्यावेळेस कुठेही तोंड उघडलं नाही. ना मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणी ओबीसी नेता बोलला, ना पक्षाच्या बैठकीत कोणी ओबीसी नेता बोलला. जसे भाजपचे ओबीसी नेते हे फडणवीसांचे गुलाम आहेत, त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले ओबीसी नेते हे मराठ्यांचे गुलाम आहेत. त्यामुळे हे भुजबळ साहेब असतील आणखी कोणी असतील, हे कधीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसीसाठी तोंड उघडत नाही आणि पक्षाच्या बैठकीतही ओबीसीसाठी काही बोलत नाहीत आणि मात्र बाहेर येऊन आंदोलन करण्याचं नाटक करतात. तर मंत्र्यांचं काम आंदोलन करणं नाही आहे. मंत्र्यांचं काम मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसीचे निर्णय मंजूर करून घेणे, त्याची अंमलबजावणी करणे हे मंत्र्यांचं काम आहे. पण हे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत तोंड उघडत नाही आणि बाहेर रस्त्यावर येऊन 4 चौघांना आंदोलन करायला लावतात, झेंडे फडकवतात, टीव्हीवर मोठमोठ्या बातम्या देतात, बाईट देतात आणि प्रत्यक्ष मंत्री म्हणून त्यांचं जे काम आहे ते कधीच करत नाहीत. श्रवण डेवरेजी आपल्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत. बावनकुळेजी, छगन भुजबळ आणि श्रवण डेवरे यांचा एक मुद्दा कॉमन आहे, तो म्हणजे राज्य सरकारनं म्हणजे मागच्या सरकारनं केंद्राकडे ओबीसीचा डेटा गोळा करण्याच्या मागण्या केलेल्या होत्या, पण केंद्र सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं. श्रवण डेवरे आणि छगन भुजबळ साहेबांना संपूर्ण अभ्यास करून ते बोलत नाही आहे. या केसमध्ये केंद्र सरकारच्या डेटाचा संबंध नाही. के कृष्णमूर्तींनी जे 2010 जजमेंट दिलाय घटनापीठाने, त्या घटनापीठाच्या जजमेंटमध्ये मसला आहे की ओबीसीला आरक्षण देताना त्या राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा तयार करायचा आहे, स्टॅटिस्टिकल डेटा तयार करायचा आहे, सायंटिफिक डेटा तयार करून आरक्षण द्यायचं आहे. हे के कृष्णमूर्तीच्या 2010च्या जजमेंटमध्ये लिहिलं आहे. त्याप्रमाणे डेटा राज्य सरकारने तयार करायचा आहे आणि राज्य सरकारला 13/12/2019 राज्य सरकारला सांगितलं सुप्रीम कोर्टाने की लवकरात लवकर डेटा तयार करा, लवकरात लवकर ओबीसीचा निर्णय घ्या. 1 मिनिट फक्त श्रवण डेवरेजी, 1 मिनिट थांबा. 13/12/2019 पासून आता 2 वर्षापर्यंत राज्य सरकार या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचं आहे, यांनी 14 महिन्यात कुठलाही निर्णय घेतला नाही म्हणून ही पाडी आली आहे.
कारण सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे, घटनापीठाने म्हटलं आहे की तुम्ही डेटा तयार करा. या केंद्राच्या डेटाचा याचा काही संबंध नाही. केंद्राचा डेटा तुम्ही मागून उपयोग होत नाही. कारण मराठा आरक्षणासाठी तुम्ही केंद्राकडून डेटा घेतला की नाही? मराठा आरक्षणामध्ये राज्य सरकारने डेटा तयार केला. राज्य सरकारने मान्य देवेंद्र फडणवीसांनी डेटा तयार केला आणि त्या डेटाच्या आधारावर मराठाचं आरक्षण मिळालं. खऱ्या अर्थाने आम्ही 31 जुलैला अध्यादेश काढला. 31 जुलैचा अध्यादेश वाचा आपण. काय लिहिलाय अध्यादेशामध्ये? लिहिलाय की 27% ओबीसीला दिलेलं आरक्षणामुळे थांबवलं, वाचवलं. तुम्ही नीट जिल्हा फडणवीस साहेबांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. डेटा मिळवला आहे केंद्र शासनाकडून. केंद्र शासनाकडून फडणवीस साहेबांनी डेटाचा संबंध नाहीये. मराठा आरक्षणासाठी डेटा मिळवला आहे, ओबीसी साठी का नाही मिळवला हा प्रश्न आहे. के कृष्णमूर्तीच्या जजमेंटमध्ये 2010 मध्ये जजमेंटमध्ये सांगितलं आहे की राज्याने डेटा तयार करायचा आहे. केंद्राच्या डेटाचा काही संबंध नाही आहे. तुम्ही पुन्हा एकदा केंद्राकडे हा सगळा डेटा चंद्रशेखर बावनकुळेजी, दोघांचा प्रश्न हाच आहे की तेव्हा मग राज्य सरकार म्हणजे तुमचं सरकार सत्तेत असताना देवेंद्र फडणवीसांनी का डेटा गोळा केला नाही, हा प्रश्न आहे. त्या सांगतोय मी. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या वेळेस काँग्रेस नेत्यांनी सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात केस केल्यावर जेव्हा केस आमच्या समोर आली, तातडीनं आम्ही ऑर्डिनन्स काढून त्या ठिकाणी ते आरक्षण थांबवलं आणि वाचवलं आणि 5 जिल्हा आरक्षण मिळालं. मी समोर सांगतो, माझं पूर्ण ऐका. आणि मग आम्ही त्या ठिकाणी या ऑर्डिनन्स जेव्हा 31 जानेवारी 2019ला संपणार, 6 महिन्यात तो ऑर्डिनन्स संपणार, त्याच्यापूर्वी हे सरकार आलं 28/11ला. आणि 28/11ला सरकार आल्यावर सुप्रीम कोर्टाने पुन्हा डायरेक्शन दिल्या की तुम्ही डेटा पाठवा. खऱ्या अर्थाने आम्ही ऑर्डिनन्स काढून थांबवलं, पण त्याला नंतर आचारसंहिता लागली. 31 जुलै नंतर त्यानंतर 2 महिन्यात आचारसंहिता लागली. आमचं सरकार आलं असतं, आम्ही डेटा तयार करून सुप्रीम कोर्टाला कळवला असता. आमची आधी मागणी आहे. बावनकुळेजी, केंद्राचा संबंध नाही मग कोणाचा संबंध आहे? राज्य सरकारचा संबंध आहे. राज्य सरकारने के कृष्णमूर्तीच्या घटना पहिले निकाल वाचा. के कृष्णमूर्तीचं 2010चं जजमेंट आहे की राज्य साहेबांनी इम्पेरिकल डेटा स्वतःही गोळा केला नाही, केंद्राकडूनही घेतला नाही आणि केवळ फडणवीस साहेबांमुळे हे ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे. एवढं लक्षात ठेवा. काँग्रेसच्या नेत्यांनी ही केस केली की ओबीसीचं आरक्षण 50%च्या वर चाललं आहे. ओबीसी हा महत्वाचा मुद्दा नाहीये. चाललाय हे काँग्रेसच्या नेत्यांनी हायकोर्टात सुप्रीम कोर्टात केस केली आणि म्हणून मग मान्य देवेंद्र फडणवीसांनी ऑर्डिनन्स काढून 31 जुलैला आरक्षण थांबवलं, 31 जुलैला आरक्षण दिलं आणि हे ऑर्डिनन्स यांनी लॅप्स केला. या सरकारने लॅप्स केली. हा महत्वाचा मुद्दा नाहीये. आणि मी सांगतो हा महत्वाचा मुद्दा आहे. मागच्या 2 महिन्यात नाही घालवले यांनी कारण फडणवीस सरकारने जर डेटा गोळा केला असता तर आज ही वेळ आपल्यावर आली नसती. कारण एक गोष्ट, कारण आता छगन भुजबळांनी सांगितलं की तेव्हा देवेंद्र फडणवीस किंवा पंकजा मुंडे यांनी देखील पत्रव्यवहार केंद्राकडे केलेला होता या डेटासाठी. डेटा मी वारंवार सांगतोय, भाजपचं सरकार असून सुद्धा का नाही मिळाला? मग डेटा केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी त्या काळाचा 2011चा युपीए सरकारच्या काळाचा डेटा त्या ठिकाणी मिळेल की नाही हा महत्वाचा विषय नाही आहे. के कृष्णमूर्तीने काय म्हटलं, घटनापीठाने काय म्हटलं आहे, त्या डेटाला अर्थ आहे, त्या डेटाला अर्थ नाही आहे. के कृष्णमूर्ती जजमेंट मध्ये म्हटलं आहे की राज्याने इम्पेरिकल डेटा तयार करावा. माझ्याकडे परिच्छेद क्रमांक आहे, माझ्याकडे त्या केसचा परिच्छेद क्रमांक आहे. त्या परिच्छेद क्रमांक 48 मध्ये कन्क्लुजन 3 मध्ये म्हटलं आहे के कृष्णमूर्तींनी. परिच्छेद 48 कन्क्लुजन 3 मध्ये म्हटलं आहे के कृष्णमूर्तींनी की डेटा तयार करा. राज्य सरकारने डेटा तयार करा. तामिळनाडू सरकारने डेटा तयार केला. या सरकारने त्या काळात डेटा तयार केला नाही 2010 मध्ये. माझं म्हणणं आहे हा वाद करण्यापेक्षा देवरे साहेब मागच्या 2 महिन्यापासून मी शांतीपूर्वक सांगतो, ऐका माझं म्हणणं. मागच्या 2 महिन्यापासून राज्य निवडणूक आयोग राज्य सरकारला पत्र देत आहे की तुम्ही तातडीनं ओबीसी आरक्षणाचा निर्णय घ्या. मागच्या 2 महिन्यात सुद्धा आपल्याला करता आलं असतं. फडणवीस साहेबांना का नाही दिलं? मग केलं नाही, निवडणुका लागल्या. असं पत्र तुम्ही फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री असताना का नाही दिलं? ओबीसी नेते आहेत ना तुम्ही. मी वारंवार सांगतोय, देवेंद्र फडणवीसांनी 31 जुलै 2019ला अध्यादेश काढून आरक्षण दिलं ना. तुम्ही तामिळनाडूचं उदाहरण सांगतात. तामिळनाडूमध्ये ओबीसीचं राज्य आहे म्हणून त्यांनी काळजी घेऊन ओबीसीचं काम बरोबर केलं. या महाराष्ट्रामध्ये एकदा मराठ्यांचं सरकार येतं. टेक्निकल उत्तर द्यायला तयार आहे कारण तुम्ही त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप नुसता करताय. टेक्निकली बोला की राज्य सरकारने 13/12/2019ला सुप्रीम कोर्टाने या सरकारला सांगितलं 14 महिने वेळ दिला.
तरी हे सरकार सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडू शकलं नाही. उलट या सरकारने याचं कारण आहे बरं, उलट या चंद्रशेखर सरकारने बावनकुळेजी आणि श्रवण डेवरेजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. मात्र यामध्ये महत्त्वाचा प्रश्न हाच की जी आत्ता मागणी केली जाते ती देवेंद्र फडणवीसांच्या काळापासून ओबीसी नेत्यांकडून केली जात होती. मात्र तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी का ते काम केलं नाही असा छगन भुजबळांनी देखील प्रश्न उपस्थित केलाय आणि ओबीसी नेत्यांनी सुद्धा. आणि त्यामुळेच आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार केंद्राचा आणि या डेटाचा काही संबंध नाही असं मत मांडलं जात आहे. मात्र प्रश्न हा आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता ज्या जाहीर झाल्यात त्याचा पुढे काय होणार. अपडेट घेत राहूच. तुर्तास घेतो एक छोटासा ब्रेक. काही नंतर स्वागत. कोरोना काळामध्ये पोलिसांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. फ्रंटलाईन वर्कर सारखं काम करत असताना पोलिसांनी कोरोनाच्या विरोधातील या युद्धामध्ये अनेक त्रास सहन केलेत. तरी देखील पोलीस अत्यंत जबाबदारीनं आपलं कर्तव्य पार पाडतायत. पण अजूनही वेळ आहे त्यांच्यासाठी काही चांगलं करण्याची. आणि आजच्या काळात संजीवनी ठरलेल्या लसीशिवाय मोठी भेट त्यांच्यासाठी काय असणार पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. जेव्हा संपूर्ण जग आपापल्या घरी बसून आराम करत असतं तेव्हा पोलीस मात्र आपलं कर्तव्य बजावत असतात. पण जेव्हा त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हा पोलिसांना सुद्धा कोरोनाचा खात्मा करण्यासाठी बनवलेल्या लसीवरच विश्वास असतो. पोलीस कर्मचाऱ्यांची हीच अडचण ओळखत मुंबईतल्या वांद्रे भागात पोलिसांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. फाइनली आई एम वैक्सीनेटेड. मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि मैं अभी कोरोना की इस पैंडेमिक सिचुएशन में मैंने वैक्सीन ले लिया. सो मुझे बहुत अच्छा लग रहा है. पता ही नहीं चला, पेन भी नहीं हुआ. सो आई एम फिट एंड फाइन. रिजवी कॉलेज का थैंक्स पहले, क्योंकि पुलिस फैमिली के लिए उन्होंने ये सब अरेंजमेंट किया है और ओनली फॉर पुलिस. और जो हम लोग ड्यूटी करते हैं तो घर पे जाते हैं तो फिर थोड़ा सा हमको डर लगता था कि, लेकिन अभी जब बच्ची मेरे अभी वैक्सीनेट हो गया तो कोई अभी डर नहीं है. पोलिसांच्या कुटुंबियांसाठी आयोजित केलेल्या या विशेष लसीकरण मोहिमेत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि हेल्प युअरसेल्फ फाउंडेशन, रिझवी एज्युकेशन ट्रस्ट आणि साई हॉस्पिटल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वांद्रेमधल्या रिझवी कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या या लसीकरण शिबिरात जवळपास 500हून अधिक लोकांना मोफत लस देण्यात आली. काफ़ी थैंकफुल हूँ इनको मैंने अभी ऊपर भी देखा. इनका काम एजुकेशन फील्ड में तो बहुत ही उल्लेखनीय है. अगर आप इनकी लाइब्रेरी देखो, इनकी कॉलेज देखो, जितने बच्चों को इन्होंने पढ़ाया है, इनकी स्कॉलरशिप तो वो तो है ही, लेकिन जब ऐसे कामों में ऐसे ट्रस्ट आगे आते हैं, डॉक्टर रजी साहब आगे आते हैं. कोरोनामुळे निर्माण झालेल्या या संकट काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असो किंवा कठीण परिस्थितीत फ्रंट वर्कर्स सारखं सुरक्षेची ढाल बनण्याची गरज असो, खाकी वर्दीतले हे आपले सुपर हिरो प्रत्येक जागी तैनात असतात. अशात या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यापेक्षा आणखी चांगली पद्धत काहीही असू शकणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क.